सीडीआर वरून त्यांच्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। खराच्या कथित सीडीआर वरून अंधारे आणि संजय राऊत यांनी दमानियांना सवाल करत टीका केली होती। मात्र त्यांच्या टीकेवर दमानियांनीही पलटवार केलाय। पाहूयात। सुषमा अंधारे त्यांच्याकडे तर असंख्य त्यांचा विषयच मुळात दमानिया असतो। दमानियांनी अमुक, दमानियांनी तमुक, दमानिया सिलेक्टिव्ह, दमानियांना भाजपच सगळी माहिती देतं। तुम्ही शिंदे तिथे का गेले, 17 वेळा कॉल का केले, 21 मिनिटं का बोलले, हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। तर माझी अडचण अशी आहे की मी आत्ता दमानियांवर जर कॉन्सन्ट्रेट करायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल। इतकी गोपनीय माहिती जर कोणाला दिली जात असेल तर ती एकतर भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळची, मुख्यमंत्री कार्यालयाचा अत्यंत प्रिय अशा व्यक्तीलाच अशा प्रकारची माहिती मिळू शकते। खराच्या कथित सीडीआर वरून अंजली दमानिया यांनी सुषमा अंधारे आणि संजय राऊतांना चांगलंच सुनावलं। खराचा सीडीआर समोर आणल्यानंतर दमानियांना सुषमा अंधारेंनी काही सवाल केले होते। सीडीआर दमानियांकडे आला कसा असा सवाल करत अंधारेंनी निशाणा साधला होता, तर संजय राऊतांनीही दमानियांना टोला लगावला। मात्र यानंतर आता दमानियाही आक्रमक झाल्यात। शिंदेंनी 17 वेळा खरातला कॉल केले, अंधारेंनी हे सवाल का केले नाहीत, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत जायचंय का असं सवाल करत दमानियांनी अंधारेंवर निशाणा साधलाय। संजय राऊत म्हणतात मी काय रॉयची एजंट आहे का। सुषमा अंधारे त्यांच्याकडे तर असंख्य त्यांचा विषयच मुळात दमानिया असतो। दमानियांनी अमुक, दमानियांनी तमुक, दमानिया सिलेक्टिव्ह, दमानियांना भाजपच सगळी माहिती देतं। त्यांना कुठून माहिती येते माहीत नाही, त्यांनी ती चेक केली की नाही, त्यांनी अमुकच केलं की नाही, इनकमिंग आउटगोईंग फलाना 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 कुठून त्यांच्याकडे आलं। अहो सुषमाताई, साधी आता मी क्लॉड नावाचा ॲप आहे, त्याच्यात अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात। अंधारेंना काळजी करू नका, त्यांना म्हणा तुमचा खरा फोकस एकनाथ शिंदे पाहिजेत, पण तुम्ही त्यांच्या गटात जाणार आहात का की तुम्ही त्यांच्यावर बोलण्याऐवजी माझ्यावर बोलताय। उठता बसता दमानिया करण्यापेक्षा तुम्ही शिंदे तिथे का गेले, 17 वेळा कॉल का केले, 21 मिनिटं का बोलले, हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे। रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष होत्या, 177 कॉल का केले। पत्रकार परिषदेत अंजली दमानिया भाऊक झाल्या। फालतूचं राजकारण करत नसल्याचं म्हणत दमानियांनी अंधारे यांच्यावर टीकेची झोड उठवली, तर खरात विरोधात लढा द्यायचा सोडून अंधारे वेगळाच विषय घेत असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची। काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध। मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या। दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। अंजली दमानिया यांच्या टीकेनंतर सुषमा अंधारेंकडूनही पलटवार करण्यात आलाय। दमानियांकडे लक्ष दिल्यास मूळ मुद्दा बाजूला पडणार, मात्र सीडीआर कुणी काढला, कसा काढला याबाबत कारवाई झाली पाहिजे, दमानियांवरही कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय। तर माझी अडचण अशी आहे की मी आत्ता दमानियांवर जर कॉन्सन्ट्रेट करायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल। त्यामुळे हे सीडीआर कुणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने। पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही। सीडीआर वरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं। सीडीआर सारखी गोपनीय माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीलाच मिळू शकते असं विधान राऊतांनी केलंय। इतकी गोपनीय माहिती जर कोणाला दिली जात असेल तर ती एकतर भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळची, मुख्यमंत्री कार्यालयाचा अत्यंत प्रिय अशा व्यक्तीलाच अशा प्रकारची माहिती मिळू शकते, हे माझं मत आहे। केंद्रीय स्तरावरती ही माहिती जर मिळत असेल अशा प्रकारची, तर तो प्रधानमंत्री कार्यालयातूनच ती माहिती जाऊ शकते। अशोक खराच्या कथित सीडीआर वरून आता चांगलंच राजकारण पेटलंय। या मुद्द्यावरनं अंजली दमानिया यांनी राऊत आणि अंधारेंना सुनावलं। मात्र दुसरीकडे अंधारेंनीही सीडीआर वरून दमानियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।